हॅलो स्टुडंट, स्वागत तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकत आहोत. टॉपिक आहे सेकंड, आपल्याला माहीतच आहे इंटरनॅशनल ट्रेड आपल्याला घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. इन एन्शियंट इंडिया, इंटरनॅशनल ट्रेड वॉज कंडक्टेड फॉर व्हेरियस क्वालिटी प्रोडक्ट लाईक सिल्क, हँडलूम्स, ऑर्नामेंट्स, वेपन्स इट्सेट्रा. तर प्राचीन काळापासूनच भारत इंटरनॅशनल ट्रेड करत आहे आणि वेगवेगळ्या क्वालिटी प्रोडक्टसाठी, जसं की सिल्क, हँडलूम्स, ऑर्नामेंट्स, वेपन्स काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. When the trade activities are conducted between two or more countries, it's called international trade. ज्यावेळेस ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे बाईंग आणि सेलिंग दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांअंतर्गत होईल तेव्हा त्याला इंटरनॅशनल ट्रेड म्हणायचं. द पॉलिटिकल रिलेशन्स बिटवीन टू कंट्रीज ऑल्सो इन्फ्लुएन्स द ट्रेड बिटवीन दॅम. जे काही पॉलिटिकल रिलेशनसुद्धा असतील दोन्ही कंट्रीजचे, ते सुद्धा याच्यामध्ये प्रभावशाली ठरतात. इंटरनॅशनल ट्रेड प्रोसिजर इज ऑलवेज कॉम्प्लेक्स, डिफिकल्ट अँड लेंदी. इंटरनॅशनल ट्रेड करणं म्हणजे दोन देशांमध्ये ट्रेड होणं यासाठी जी प्रोसिजर आहे ती खूपच कॉम्प्लेक्स, डिफिकल्ट आणि लेंदी आहे. व्हेरियस फॅक्टर्स लाईक गव्हर्नमेंट पॉलिसीज, इकॉनॉमी, इंटरनॅशनल मार्केट, इंटरनॅशनल लॉज, करन्सी इन्फ्लुएन्स द ट्रेड ॲक्टिव्हिटीज. आता असे खूप सारे फॅक्टर्स आहेत ज्यांच्यामुळे इंटरनॅशनल ट्रेडवर इफेक्ट पडतो. तर गव्हर्नमेंट पॉलिसीज दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या असतील, इकॉनॉमी वेगवेगळी असणार आहे, इंटरनॅशनल मार्केट आणि इंटरनॅशनल लॉज यांच्यामुळे दोन्ही देशांवर बंधनं येतात ट्रेड करण्यासाठी, आणि करन्सी दोन्ही देशांची वेगवेगळी असतेच, आणि याचा प्रभाव हा ट्रेड ॲक्टिव्हिटीजवर नक्कीच होतो. Most economies globally agree that international trade helps to boost the nation's wealth. आणि खूप साऱ्या इकॉनॉमिस्टनी ॲक्सेप्ट केलेलं आहे ग्लोबली की इंटरनॅशनल ट्रेड हा हेल्प करू शकतो एखाद्या देशाची संपत्ती वाढवण्यासाठी. द कन्झ्युमर्स गेट व्हरायटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ड्यू टू इंटरनॅशनल ट्रेड. आता या इंटरनॅशनल ट्रेडमुळेच शक्य झालेलं आहे की कन्झ्युमरला खूप सारी व्हरायटी मिळू शकते गुड्स आणि सर्व्हिसेसमध्ये. आता आपण बघूया पहिला टाईप जो आहे इंटरनॅशनल ट्रेडमध्ये, तो म्हणजे एक्सपोर्ट ट्रेड. तर तुम्हाला इथे ट्रेड डायग्राम दिलेलाच आहे. एक्सपोर्ट प्रोसिजर्समध्ये काय असणार आहे, किती प्रोसेस आहेत, आणि आपण इथे तर पाहणार आहोत एक्सपोर्ट प्रोसिजर. ठीक आहे, पहा आता एक्सपोर्ट माहिती आपल्याला, गुड्स ज्यावेळेस अदर कंट्रीला सेल केला जाईल त्यावेळेस तो एक्सपोर्ट असणार आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या स्टेज, सो स्टेज नंबर 1 प्रिलिमिनरी स्टेज. तर एक्सपोर्ट जर आपल्याला करायचं असेल तर सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करायला हवं. सो ती प्रिलिमिनरी स्टेज असेल. एक्सपोर्ट करण्याचा जर पर्पज असेल तर रजिस्ट्रेशन करावं लागेल, आणि ती स्टेप्समध्ये काय सांगितलं आपण बघूया. द एक्सपोर्टर हॅज टू गेट हिमसेल्फ रजिस्टर विथ व्हेरियस ॲथॉरिटीज ॲज फॉलोज. खूप साऱ्या ॲथॉरिटीजमध्ये त्याला स्वतःला एक्सपोर्टरला रजिस्टर करावं लागेल. आता नक्की कोणत्या ॲथॉरिटीज? नंबर 1, डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड टू ऑब्टेन इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर. त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर मिळाला पाहिजे, म्हणजे त्याला त्यासाठी रजिस्टर करावं लागेल डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड इथे. इन्कम टॅक्स अथॉरिटी टू ऑब्टेन परमनंट अकाउंट नंबर. इन्कम टॅक्स अथॉरिटीकडे रजिस्टर करावं लागेल, म्हणजे पॅन जो आपण म्हणतो परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन कार्ड त्याला मिळणार आहे. अदर अथॉरिटी लाईक EPC, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आणि GST अथॉरिटी यांची त्यांना परमिशन्स मिळायला हवी रजिस्ट्रेशन इथे करायला. सो ही प्रिलिमिनरी स्टेजमध्ये फर्स्ट रजिस्ट्रेशन करावं लागेल, अँड सेकंड अपॉइंटमेंट ऑफ एजंट. आफ्टर रजिस्ट्रेशन द एक्सपोर्टर अपॉइंट्स एजंट और सेल रिप्रेझेंटेटिव्ह अब्रॉड टू बुक ऑर्डर्स. एकदा का रजिस्ट्रेशन झालं की अब्रॉडमध्ये म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये एजंट अपॉइंट करावा लागतो, जो सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असेल, जो सेल करण्यासाठी हेल्प करेल. एक्सपोर्टर मे ऑल्सो ओपन सेल्स ऑफिस इन फॉरेन कंट्री. एक्सपोर्टर फॉरेन कंट्रीमध्ये सेल्स ऑफिससुद्धा ओपन करू शकतो. ही प्रिलिमिनरी स्टेज झाली, म्हणजे सेल करण्याआधीची, एक्सपोर्ट करण्याआधीची पहिली स्टेज. नंतर प्री शिपमेंट स्टेज. पहा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, रिसिप्ट ऑफ ऑर्डर. ॲज सून ॲज द ऑर्डर इज रिसीव्ह फ्रॉम द टू एक्सपोर्टर मस्ट व्हेरीफाय अँड कन्फर्म द ऑर्डर. The exporter checks on the restriction on import in importance country. जशी ऑर्डर येईल, म्हणजे आता
प्रिलिमिनरी स्टेजमध्ये सांगितलं आपल्याला की एजंट किंवा सेल्स ऑफिस बनवलं जाईल, तर इथे ऑर्डर येणार. जशी ऑर्डर रिसीव्ह होईल तो काय चेक करेल. सो ॲज सून ॲज ऑर्डर रिसीव्ड द एक्सपोर्टर ही मस्ट व्हेरीफाय अँड कन्फर्म द ऑर्डर. तो आधी कन्फर्म करणार, व्हेरीफाय करणार की ती ऑर्डर बरोबर आहे का, आणि मग चेक करणार त्याच्यावर रेस्ट्रिक्शन्स काय असतील का इम्पोर्टिंग कंट्रीच्या, म्हणजे ज्या देशामध्ये आपल्याला पाठवायचं आहे तिथे त्या देशाच्या काही रेस्ट्रिक्शन्स आहेत का आपण जो गुड्स पाठवणार आहे त्यासाठी, ते चेक करावं लागेल आणि मग ऑर्डर रिसीव्ह करावी लागेल. नंबर 2, लेटर ऑफ क्रेडिट. द एक्सपोर्टर रिक्वेस्ट इम्पोर्टर टू इश्यू अ लेटर ऑफ क्रेडिट इन हिज फेवर. एक्सपोर्टर रिक्वेस्ट करतो इम्पोर्टरला की तो लेटर ऑफ क्रेडिट त्याच्या फेवरमध्ये द्यावं त्याने, आणि मग त्याला एक्सपोर्टरला लेटर ऑफ क्रेडिट मिळेल फ्रॉम इम्पोर्टर्स बँक विल क्लिअर द फॉरेन एक्सचेंज अँड अदर रेस्ट्रिक्शन्स. सो हे लेटर ऑफ क्रेडिट काय असणार आहे, इम्पोर्टर बँक जे असेल, इम्पोर्टर ज्या देशात आहे त्याची बँक जिकडे आहे तिथून एक क्लिअरन्स मिळणार फॉरेन एक्सचेंजचा आणि अदर रेस्ट्रिक्शन्सचा, ते असणार लेटर ऑफ क्रेडिट. आणि थर्ड पॉईंट, प्री शिपमेंट फायनान्स. एक्सपोर्टर ऑब्टेन प्री शिपमेंट फायनान्स फ्रॉम हिज बँकर टू मीट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. तर एक्सपोर्टरला काही सुरुवातीला काही खर्च असतोच, आणि हा खर्च पूर्ण करण्यासाठी त्याला त्याच्या बँकेकडून हेल्प मिळते, मग त्याला प्री शिपमेंट फायनान्स असं म्हणतात. ओके, सो हे प्री शिपमेंट स्टेज झाला, म्हणजे गुड्स पाठवण्याच्या आधीच्या काही वर्किंग प्रोसेस असणार आहेत. आणखीनही आहेत. प्रोडक्शन ऑफ गुड्स. सो एक्सपोर्टर हॅज टू प्रोड्यूस गुड्स ॲज पर द बायर्स नीड. जशी बायरला गरज असेल त्याप्रमाणे तो गुड्स प्रोड्यूस करणार आहे एक्सपोर्टर. इफ द एक्सपोर्टर इज नॉट मॅन्युफॅक्चर देन ही विल गेट द ऑर्डर गुड्स फ्रॉम द लोकल सप्लायर. जर एक्सपोर्टर स्वतः मॅन्युफॅक्चरर नसेल तर तो लोकल सप्लायर जो असेल त्याच्याकडून गुड्स ऑर्डर करून घेईल. नेक्स्ट, पॅकेजिंग. द गुड मस्ट बी प्रॉपरली पॅक बिकॉज पॅकिंग प्लेज 3 इम्पॉर्टंट रोल. गुड्स व्यवस्थित पॅक करायला हवं, कारण जर पॅकिंग नीट असेल तर 3 महत्त्वाच्या गोष्टी इथे असतात पॅकिंगमुळे होणाऱ्या. एक म्हणजे प्रोटेक्शन ऑफ गुड्स इन ट्रान्झिट, म्हणजेच गुड्स वाहून नेताना तो प्रोटेक्ट होईल. प्रिझर्वेशन ऑफ क्वालिटी ऑफ गुड्स. गुड्सची क्वालिटी प्रिझर्व राहील, खराब होणार नाही. अँड येस, चांगल्या पॅकिंगमुळे प्रमोशनसुद्धा होणार आहेच. सो चांगली पॅकिंग असेल तर 3 महत्त्वाचे पॉईंट्स इथे आपल्याला मिळतात. नंतर 6 पॉईंट आहे ECGC कवर, म्हणजे एक्सपोर्ट क्रेडिट अँड गॅरंटी कॉर्पोरेशन. द एक्सपोर्टर मे ऑब्टेन कवर फ्रॉम ECGC. एक्सपोर्टरला कवर मिळणार आहे ECGC मधून. सच कवर प्रोटेक्ट्स एक्सपोर्टर अगेन्स्ट क्रेडिट रिस्क. म्हणजे आता हा कवर कशासाठी असेल, जर एक्सपोर्टरला काही लॉस होत असेल, रिस्क असेल तर तो कवर करून देण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, इफ द इम्पोर्टर फेल्स टू मेक द पेमेंट ऑफ बिल्स. तर समजा इम्पोर्टर पैसे देऊ शकला नाही बिलचे, तर एक्सपोर्टर कॅन बी कवर्ड फ्रॉम ECGC. तर एक्सपोर्टर ते ECGC कडून कवर करणार. सो त्याचा लॉस 90% पर्यंत असेल, त्या बेसिसवर त्याला तिथून कवर मिळणार आहे. GST फॉर्मॅलिटीज. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. द एक्सपोर्टर नीड्स टू कम्प्लीट GST फॉर्मॅलिटीज रिगार्डिंग एक्सपोर्ट ट्रेड. जर एक्सपोर्ट ट्रेड करायचा झाला तर GST फॉर्मॅलिटीज ज्या आहेत किंवा त्यांचे जे काही ॲक्टिव्हिटीज असतील, महत्त्वाचे पॉईंट्स असतील, ते त्याला कवर करावे लागतील. मरीन इन्शुरन्स. द एक्सपोर्टर हॅज टू ऑब्टेन मरीन इन्शुरन्स अंडर CIF, कॉस्ट इन्शुरन्स अँड फ्रेट कॉन्ट्रॅक्ट. एक्सपोर्टरला मरीन इन्शुरन्ससुद्धा घ्यावा लागेल CIF कॉन्ट्रॅक्टप्रमाणे. CIF म्हणजे दिलेलं आहे फुल फॉर्म, कॉस्ट इन्शुरन्स फ्रेट. याचा जो कॉन्ट्रॅक्ट असेल त्याप्रमाणे त्याला मरीन इन्शुरन्ससुद्धा घ्यावा लागेल आपल्या गुड्ससाठी. ही हॅज टू पे नेसेसरी इन्शुरन्स प्रीमियम अँड ऑब्टेन इन्शुरन्स पॉलिसी. त्याला सर्टन इन्शुरन्स प्रीमियम द्यावा लागेल आणि इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी लागेल. आता मरीन इन्शुरन्स का, कारण मॅक्झिमम जो बकी गुड्स आहे तो शिपच्या माध्यमातून, समुद्रातून, सी वेनी अदर कंट्रीजमध्ये नेला जातो, आणि त्यामुळे तिकडे जर लॉस झाला, रिस्क असेल, तर ती रिस्क कवर करण्यासाठी इथे गरज असते इन्शुरन्स प्रीमियमची. सो म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट असेल. देन CNF agents, clearing and forwarding. In export trade, CNF agents are known as custom house agent. CNF agent म्हणजे क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एजंट जे असतील यांनाच इथे कस्टम हाऊस एजंट म्हटलेलं आहे. दिस एजंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉरवर्डिंग द गुड्स. म्हणजे गुड्स पुढे फॉरवर्ड करण्यासाठी यांचा महत्त्वाचा रोल असतो. नेक्स्ट स्टेज आहे C, शिपमेंट स्टेज. म्हणजे आता गुड्स प्रॉपर पुढे पाठवण्यासाठीची स्टेज.
Processing of document. Exporter prepares a shipping bill and gets all the documents processed at custom house. तर कस्टम हाऊसमधून गुड्स पुढे जाणार आहे. सो त्याला शिपमेंट बिल आणि अदर डॉक्युमेंट्स आहेत ते त्याला प्रिपेअर करायचे आहेत, जेणेकरून तो कस्टम हाऊसमधून पास करून पुढे गुड्स पाठवू शकेल. एक्झामिनेशन ऑफ गुड्स. द CNF एजंट म्हणजे जो फॉरवर्ड एजंट जो आहे तो काय करणार आहे ते बघा. ऑब्टेन कार्टिंग ऑर्डर फ्रॉम द PTA पोर्ट ट्रस्ट अथॉरिटी. त्याला कार्टिंग ऑर्डर मिळते PTA कडून टू कार्ट द गुड्स इनसाइड द डॉक्स. ते गुड्स व्यवस्थित कार्ट करण्यासाठी डॉक्समध्ये. ठीक आहे. लोडिंग ऑफ गुड्स. आफ्टर एक्झामायनिंग द गुड्स CE कस्टम एक्झामायनर इश्यूज लेट एक्सपोर्ट ऑर्डर. The CNF agent then obtains late ship order from custom preventive officer. The goods are then loaded on ship for which a mate's receipt is obtained. पहा काय म्हटलेलं आहे, गुड्स लोडिंग करणं म्हणजे त्या जहाजामध्ये शिप्समध्ये गुड्स भरणं किंवा ठेवणं होईल. बरोबर. सगळ्या काही एक्झामायनिंग झाल्यानंतर जो कस्टम एक्झामायनर असेल तो इश्यू करतो लेट एक्सपोर्ट ऑर्डर आणि त्याप्रमाणे गुड्स ते शिपमध्ये वगैरे ठेवला जाणार आहे. CNF एजंट असणार आहे, त्यांना हे लेट शिप ऑर्डर फॉर्म मिळणार आहे कस्टम प्रिव्हेंटिव्ह ऑफिसरकडून आणि नंतर मग गुड्स लोड केला जाईल शिपमध्ये आणि मग त्याला मेट रिसिप्ट मिळेल. CNF एजंट अप्रोचेस शिपिंग कंपनीज अँड ऑब्टेन अ बिल ऑफ लॅडिंग. आणि CNF एजंट जे आहेत ते शिपिंग कंपनी जी असेल म्हणजे ज्यांचं शिप आहे आणि जे सर्व्हिस देणार आहेत गुड्स त्या शिपमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये नेण्यासाठी मध्ये शिपिंग कंपनी होऊ शकते. आणि अशा प्रकारच्या कंपनीकडून बिल ऑफ लॅडिंग मिळतं, म्हणजे गुड्स तिथे आहे आणि ते एक्सपोर्ट करण्यासाठी आहे आणि ते आता दुसऱ्या कंट्रीमध्ये नेलं जाणार आहे. याला दर्शवणारं काही एक डॉक्युमेंट असेल तर ते म्हटलेलं आहे बिल ऑफ लॅडिंग आणि हे बिल ऑफ लॅडिंग मिळणार आहे. ठीक आहे. तर शिपमेंट स्टेजमध्ये हे एक्सपोर्टरकडून होणारं वर्क आहे. नंतर पोस्ट शिपमेंट स्टेज बघा, तर गुड्स पुढे पाठवल्यानंतर जहाजातून त्यानंतर काही प्रोसेस आहे ती पूर्ण करावी लागते. शिपमेंट ॲडवाईस. द एक्सपोर्टर सेंड शिपमेंट ॲडवाईस टू द इम्पोर्टर. एक्सपोर्टर लगेच जी काही शिपमेंटबद्दलची ॲडवाईस आहे ती इम्पोर्टरकडे पाठवतो, इन्फॉर्म करतो त्याला की गुड्स डिस्पॅच केलेलं आहे. ही ऑल्सो सेंड्स कॉपी ऑफ पॅकेजिंग लिस्ट. जे काही गुड्स पॅक केलेले आहे त्याची लिस्टची कॉपी तो पाठवणार आहे. कमर्शियल इनवॉइस असेल अँड नॉन निगोशिएबल कॉपी ऑफ असेल. लोडिंग अलॉंग विथ ॲडवाईस लेटर. ॲडवाईस लेटरसोबत हे सगळे डॉक्युमेंट्स असू शकतात. Presentation of documents. Exporter submit all necessary documents to the bank for negotiation and realization of export process. तर डॉक्युमेंट प्रेझेंटेशन होणार. एक्सपोर्टर सबमिट करणार रिलेटेड ऑल डॉक्युमेंट्स बँकेमध्ये नेगोशिएशन आणि रिलायझेशनसाठी, म्हणजे एक्सपोर्ट प्रोसीडमधून जे काही पैसे येणार ते येणं गरजेचं आहे, ते बँकेमध्येच येणार आहेत आणि ती प्रोसेस करण्यासाठी त्याला हे वर्क करावं लागेल. रिलायझेशन ऑफ एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह. Export makes an arrangement to obtain export incentive from the concerned authorities. एक्सपोर्टरला अरेंजमेंट करावी लागते. एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह त्याला मिळणार असणार आहे कन्सर्न अथॉरिटीजकडून आणि त्यासाठी त्याला हे अरेंजमेंट करावे लागेल. द इन्सेंटिव्ह इन्क्लूड्स ड्युटी ड्रॉबॅक्स, रिफंड ऑफ GST इफ पेड इट्सेट्रा. जर त्याने आधी ड्युटी ड्रॉबॅक्स किंवा GSTसाठी पेमेंट केलं असेल आणि ते एक्सेस असेल तर ते इन्सेंटिव्ह त्याला रिपीट मिळणार आहे ड्युटी ड्रॉबॅक्स आणि रिफंड म्हणून. ठीक आहे. मग त्यासाठी त्याला अरेंजमेंट करावी लागेल. फॉलोअप. एक्सपोर्टर शुड ऑलवेज हॅव फॉलोअप आफ्टर एक्सपोर्ट टू फाइंड बायर्स रिॲक्शन टुवर्ड्स द गुड्स. एक्सपोर्टरला नेहमी फॉलोअप घ्यावा लागतो जिथे इम्पोर्ट केला आहे, जिथे बायरपर्यंत पोहोचला आहे त्या बायरचा, की त्याला गुड्स कसे वाटले, त्याची रिॲक्शन काय आहे याचा फॉलोअप मिळाला पाहिजे आणि हा फॉलोअप एक्सपोर्टर घेतो. आता इम्पोर्ट ट्रेड म्हटलेला आहे. पहा, इम्पोर्ट ट्रेड रिफर्स टू द परचेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम फॉरेन कंट्री. आता इम्पोर्ट ट्रेड माहिती आपल्याला, आपण दुसऱ्या कंट्रीतून गुड्स परचेस करणार आहोत. प्रोसिजर फॉर इम्पोर्ट ट्रेड डिफर्स फ्रॉम कंट्री टू कंट्री. आता ही प्रोसेस जी आहे प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी असते त्यांच्या इम्पोर्ट पॉलिसीप्रमाणे. काही रिक्वायरमेंट्स असतात, कस्टम पॉलिसीज असतात, वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या असणार आहेत. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती प्रत्येक देशामध्ये वेगळी असेल. इन ऑलमोस्ट ऑल कंट्रीज ऑफ द वर्ल्ड इम्पोर्ट ट्रेड इज कंट्रोल बाय द गव्हर्नमेंट. प्रत्येक देशामध्ये नॉर्मली इम्पोर्ट ट्रेड जो आहे तो गव्हर्नमेंट कंट्रोल करतं. अँड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस कंट्रोल आर प्रॉपर यूज ऑफ फॉरेन एक्सचेंज रेस्ट्रिक्शन्स, प्रोटेक्शन ऑफ इंडिजिनस इंडस्ट्रीज. आणि ऑब्जेक्टिव्ह काय असतात की कंट्रोल ठेवायचा आहे, फॉरेन एक्सचेंज रेस्ट्रिक्शन्स ठेवायचे आहेत आणि प्रोटेक्ट करायचं आहे इंडिजिनस इंडस्ट्रीजला.
तर इम्पोर्टची काय प्रोसेस आहे इथे दिलेली आहे TDRMच्या फॉर्ममध्ये, आणि आता आपण ती डिस्कस करणार आहोत. जशा एक्सपोर्टमध्ये स्टेप्स होत्या तशा इम्पोर्टमध्येही आहेत. प्रिलिमिनरी स्टेज, इम्पोर्ट करण्याच्या आधीची काही एक स्टेज असेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल. सेम पॉईंट आपण जो वरती पाहिलेला आहे तसंच असेल. रजिस्ट्रेशन कुठे करावं लागेल पहा, डायरेक्टरेट जनरल फॉरेन ट्रेड टू ऑब्टेन इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर. आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर मिळायला हवा, त्यासाठी डायरेक्टरेट जनरल फॉरेन ट्रेडमध्ये रजिस्ट्रेशन करायला हवं. पॅन नंबर पाहिजे, म्हणून इन्कम टॅक्स अथॉरिटीकडे रजिस्टर करावं लागेल. अँड फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील GSTच्या. निगोसिएशन काय असेल पहा, इम्पोर्टर मस्ट होल्ड निगोशिएशन विथ ओव्हरसीज सप्लायर. दुसऱ्या देशामध्ये असणारा जो सप्लायर आहे त्याच्याशी निगोशिएशन करायचं आहे, म्हणून त्याला काय करावं लागेल, प्राईस ऑफ गुड्स पाहावे लागेल, डिलिव्हरी शेड्यूल कसं असेल ते पाहावं लागेल, क्रेडिट पिरियड काय देईल तो पाहावा लागेल, अँड टर्म्स अँड कंडिशन रिगार्डिंग सेल, पेमेंट अँड डिलिव्हरी. काही टर्म्स कंडिशन असतील सेलसाठी, पेमेंटसाठी, डिलिव्हरीसाठी, ते त्याला व्यवस्थित पाहाव्या लागतील. हे ना प्रिलिमिनरी स्टेज. आता प्री इम्पोर्ट स्टेज, कॉटा सर्टिफिकेट. सर्टन आयटम्स आर सब्जेक्ट टू कॉटा रिस्ट्रिक्शन्स. काही आयटम्स सर्टन कॉटामध्ये घ्यायचे असतात, म्हणजे सर्टन क्वांटिटी डिसाईड झालेली असते की तेवढीच क्वांटिटी तुम्हाला मिळणार. एक बंच ऑफ क्वांटिटी असतो, तो क्वांटिटीज घ्यावे लागतील, त्याची रेस्ट्रिक्शन असते. इम्पोर्टर नीड्स टू ऑब्टेन इम्पोर्ट कॉटा सर्टिफिकेट फ्रॉम गव्हर्नमेंट अथॉरिटीज. आणि इम्पोर्टरला अशा वेळेस तो इम्पोर्ट कॉटा सर्टिफिकेट घ्यावा लागेल गव्हर्नमेंट अथॉरिटीजकडून. फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स. इम्पोर्टर नीड्स टू ऑब्टेन फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स फ्रॉम RBI. फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स कोणाकडून मिळायला हवा इम्पोर्टरकडला, तर RBI कडून. द इम्पोर्टर शुड फॉरवर्ड अँड द ॲप्लिकेशन फॉर द सेम थ्रू हिज बँक. इम्पोर्टरला हेच ॲप्लिकेशन फॉरवर्ड करायचं आहे सिमिलर त्याच्या बँकमधून. ठीक आहे, तर फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स होऊ शकेल. ऑर्डर प्लेसमेंट. आफ्टर ऑब्टेनिंग फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स फ्रॉम RBI कडून जर त्याला क्लिअरन्स मिळाला आहे, इम्पोर्टर प्लेस अन ऑर्डर विथ अ ओव्हरसीज सप्लायर. जो दुसऱ्या देशामध्ये सप्लायर आहे त्याच्याकडे लगेच ऑर्डर आपण देऊ शकतो. दिस ऑर्डर इज कॉल्ड अन इंडेंट. या अशा ऑर्डर देणारा इंडेंट असं म्हटलं जाईल. द इम्पोर्टर निगोशिएट्स द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द इम्पोर्ट कॉन्ट्रॅक्ट्स अँड प्लेस ऑर्डर. इम्पोर्ट कॉन्ट्रॅक्ट आणि प्लेस ऑफ ऑर्डर जे आहे ते डिसाईड केलं जाईल, त्याच्यानुसार टर्म्स अँड कंडिशन ठरवल्या जातील सप्लायरसोबत. पुढे लेटर ऑफ क्रेडिट. एक्सपोर्टर नॉर्मली रिक्वेस्ट फॉर LC. एक्सपोर्टर नॉर्मली रिक्वेस्ट करतो LCची, लेटर ऑफ क्रेडिटची. द LC इज अन अंडरटेकिंग गिवन बाय द इम्पोर्टर्स बँक गॅरंटिंग द पेमेंट टू द एक्सपोर्टर ऑन बिहाफ ऑफ द इम्पोर्टर. आता LC काय असतं, एक अंडरटेकिंग असणार आहे. इम्पोर्टर जर गुड्स इम्पोर्ट करतोय तर त्या इम्पोर्टर्सचे पैसे आम्ही ॲज अ बँक म्हणून त्याच्या बिहाफमध्ये पैसे नक्कीच देऊ, याची गॅरंटी देणार एक डॉक्युमेंट आहे असं म्हणूया, लेटर ऑफ क्रेडिट. हे गॅरंटी असणार आहे की इम्पोर्टरची बँक एक्सपोर्टरच्या बँकेला गॅरंटी येते की आम्ही पैसे बुडवणार नाही, आम्ही पैसे नक्कीच देऊ. LC इज द सेफेस्ट मेथड ऑफ पेमेंट इन फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेडमध्ये ही एक सेफेस्ट मेथड आहे. Therefore, the importer has to obtain LC from his bank in favor of the exporter. म्हणूनच इम्पोर्टरला LC घ्यावा लागतो बँकेतून, आणि तोही एक्सपोर्टरच्या फेवरमध्ये. तर एक्सपोर्टर आपल्याला गुड्स पाठवेल, अदरवाईज गुड्स पाठवणार नाही, म्हणून LC महत्त्वाची आहे. देन क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. द इम्पोर्टर हॅज टू अपॉइंट CNF agents to undertake various custom formalities and documentation work in respect of import of goods. गुड्स इम्पोर्ट झाल्यानंतर काही प्रोसेस करावी लागते, आणि त्यासाठी इम्पोर्टरला अपॉइंट करावं लागणार आहे CNF एजंट. ठीक आहे. शिपमेंट ॲडवाईस. द शिपमेंट ॲडवाईस enables the importer to make necessary arrangement for custom clearance and unloading of goods sent by the exporter. शिपमेंट ॲडवाईस इथे असणार आहे, ज्याच्यामुळे इम्पोर्टर स्वतः काही अरेंजमेंट करणार आहे कस्टम क्लिअरन्ससाठी आणि गुड्स अनलोड करण्यासाठी, जे एक्सपोर्टर पाठवणार आहे. इम्पोर्ट स्टेज बघूया. रिसिप्ट ऑफ डॉक्युमेंट. इम्पोर्टर रिसीव्ह द डॉक्युमेंट सेंड बाय द एक्सपोर्टर. एक्सपोर्टर जे काही डॉक्युमेंट्स पाठवतो त्याच्या बँक थ्रू, ते इथे इम्पोर्टरला मिळणार आहेत. कोणते डॉक्युमेंट्स? बिल ऑफ लॅडिंग असेल, पॅकिंग लिस्ट असेल, कमर्शियल इनवॉइस असणार, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन असेल, अँड सर्टिफिकेट ऑफ इन्स्पेक्शन असेल. बिल ऑफ एंट्री. CNF एजंट्स प्रिपेअर बिल ऑफ एंट्री विच इज रिक्वायर्ड फॉर कस्टम क्लिअरन्स. CNF एजंट जो असणार आहे तो बिल ऑफ एंट्री तयार करेल, ज्याच्यामार्फत कस्टम क्लिअरन्स झाला हे लक्षात येईल. द बिल ऑफ एंट्री गिव्स डिटेल्स अबाउट नंबर ऑफ पॅकेजेस, क्वालिटी ऑफ गुड्स. तर बिल ऑफ एंट्रीप्रमाणे माहिती मिळते
की किती नंबर ऑफ गुड्स जे आहेत, क्वालिटी ऑफ गुड्स या त्याची प्राईस ऑफ गुड्स तिथे आहे हे लक्षात येईल. डिलिव्हरी ऑफ ऑर्डर. द CNF एजंट्स ऑप्टेन डिलिव्हरी ऑर्डर फ्रॉम द शिपिंग कंपनी. CNF एजंटला डिलिव्हरी ऑर्डर मिळते शिपिंग कंपनीकडून. द शिपिंग कंपनी गिव्स द डिलिव्हरी ऑर्डर ऑन पेमेंट ऑफ फ्रेट. आणि ही शिपिंग कंपनी हे डिलिव्हरी ऑर्डर पे करते ज्यावेळेस फ्रेट पेड होईल. डिलिव्हरी ऑर्डर हेल्प्स टू अनलोड द गुड्स फ्रॉम वेसल. डिलिव्हरी ऑर्डरमुळेच जे शिप आहे, वेसल आहे, त्याच्यातून गुड्स अनलोड करता येईल. सो डिलिव्हरी ऑर्डर मिळायला हवी. देन कस्टम क्लिअरन्स. पर्पज ऑफ कस्टम क्लिअरन्स इज टू गेट द डॉक्युमेंट सर्टिफाय फ्रॉम कस्टम अथॉरिटी. पर्पज काय कस्टम क्लिअरन्सचा? की डॉक्युमेंट्स जे काय आहेत ते सर्टिफाय आहेत का हे पाहायचे आहेत. द डॉक्युमेंट इन्क्लूड्स बिल ऑफ लॅडिंग, बिल ऑफ एंट्री अँड पॅकिंग लिस्ट. हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, हे कस्टमला पाहावे लागतील. ठीक आहे. देन पोस्ट इम्पोर्ट स्टेज. इम्पोर्ट झाल्यानंतर त्याच्यानंतरची काय स्टेज असणार आहे? पोर्ट ट्रस्ट ड्यूज. द CFN एजंट हॅज टू मेक पेमेंट्स ऑफ पोर्ट ट्रस्ट ड्यूज. तर CFN एजंट असणार आहे, CNF एजंट्स, त्यांना पेमेंट्स करावे लागतील पोर्ट ट्रस्ट ड्यूजचे, म्हणजे पोर्ट ट्रस्टचे काही ड्यूज असतील तर ते द्यावे लागणार आहेत. कस्टम ड्युटी. द CNF एजंट हॅज टू मेक पेमेंट टू कस्टम अथॉरिटीज इन रिस्पेक्ट ऑफ इम्पोर्टिंग गुड्स. गुड्स इम्पोर्ट केला म्हणून कस्टम ड्युटी पे करावी लागेल कस्टम अथॉरिटीजकडे. इन्शुरन्स प्रीमियम पे करावा लागेल. ओके. FOB म्हणजे फ्री ऑन बोर्ड कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत. पेमेंट ऑफ फ्रेट. फ्रेट पे करावं लागेल शिपिंग कॉन्ट्रॅक्टप्रमाणे. एक्सपोर्टर पेमेंट. तर हे पेमेंट आपल्याला करायचंच आहे. इम्पोर्टर हॅज टू मेक पेमेंट टू द एक्सपोर्टर ॲज पर द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्याला जे काही पैसे ठरलेले आहेत ते एक्सपोर्टरला पे करावे लागतील. द एक्सपोर्टर ड्रॉस अ बिल ऑफ एक्सचेंज फॉर दॅट पेमेंट. आणि या पेमेंटसाठी एक्सपोर्टर बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ करत असतो. आणि फॉलोअप. इम्पोर्टर नीड्स टू टेक फॉलोअप इन रिस्पेक्ट ऑफ इम्पोर्ट गुड्स. इफ देर आर एनी डिस्क्रपन्सीज इम्पोर्टर शुड इन्फॉर्म टू द एक्सपोर्टर. सर्टन फॉलोअप त्याला घ्यावा लागतो इम्पोर्ट गुड्स केल्या त्यासाठी. आणि जर काही डिफिकल्टीज अडचणी आल्या तर तो लगेच एक्सपोर्टरला ते इन्फॉर्म करणार आहे. C टाईप आहे इंटरपोर्ट ट्रेड. ओके. पहा, द टर्म इंटरपोर्ट हिस्टॉरिकली रिफर टू सी पोर्ट और वेअरहाऊस वेअर गुड्स वुड बी इम्पोर्टेड फॉर स्टोरेज और प्रोसेस बिफोर एक्सपोर्ट. इंटरपोर्ट काय म्हटलेलं आहे तर हिस्टॉरिकली सांगितलं आपल्याला सी पोर्ट किंवा वेअरहाऊस. असं वेअरहाऊस जिथे गुड्स इम्पोर्ट केलेला आहे आणि स्टोअर केला जाईल, त्याच्यावर प्रोसेस केली जाईल आणि नंतर तो एक्सपोर्ट केला जाईल. इट ऑल्सो रिफर्स टू द प्रॅक्टिस ऑफ एक्सपोर्टिंग गुड्स. याला आणखीन आपण म्हणू शकतो की ही एक प्रॅक्टिस आहे एक्सपोर्टिंग गुड्सची, विथ और विदाउट प्रोसेसिंग और रिपॅकिंग देम अगेन. त्यांना प्रोसेस करून, रिपॅकिंग करून किंवा न करता डायरेक्टली एक्सपोर्ट केला जाईल. इट इज मेनली यूज टू रिफर टू ड्युली फ्री पोर्ट्स विथ द हाय व्हॉल्यूम ऑफ एक्सपोर्ट ट्रेड. ॲट इंटरपोर्ट, गुड्स डू नॉट फेस एनी इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ड्युटीज अपॉन शिपमेंट फ्रॉम द पोर्ट. आणि इंटरपोर्टमध्ये कोणत्याही प्रकारचा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट ड्युटीज शिपमेंटमध्ये नसतील. जसं की आता खाली दिलेलं आहे बघा, इंडिया इम्पोर्टिंग रॉ मटेरियल फ्रॉम साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकेतून रॉ मटेरियल इम्पोर्ट केला आणि नंतर तो प्रोसेस करून कोणाला दिला तर जपानला दिला, एक्सपोर्ट केला. म्हणजे हे इंटरपोर्ट होणार आहे त्या वेअरहाऊसमध्ये. ठीक आहे. सो एवढंच इन्फॉर्मेशन दिले इंटरपोर्ट ट्रेडची. आणि इथे आपण फॉरेन ट्रेड्स आहेत, इंटरनॅशनल ट्रेड, याचे 3 महत्त्वाचे टाईप्स पाहिले आहेत. एक्सपोर्ट ट्रेड, इम्पोर्ट ट्रेड आणि इंटरपोर्ट ट्रेड. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेलच. तर असंच आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.